आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी भाजप सोडून कुणाशीही युती करण्यासाठी तयार असल्याची माहिती आहे। वंचितनं प्रत्येक महापालिकेत स्थानिक नेतृत्वाला चर्चेचे अधिकार दिलेत, तर मुंबई महापालिकेत वंचित काँग्रेससोबत आघाडी करण्यास उत्सुक असल्याची माहिती आहे। पाहुयात या संदर्भातला हा एक खास रिपोर्ट। युतीचा हात पुढे करून लोकसभा स्वतंत्र लढले, विधानसभाही स्वतंत्र लढले, पण महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी पुन्हा युतीचा हात पुढे करणार असल्याची माहिती आहे। महापालिका निवडणुकीसाठी वंचित नवीन रणनीतीच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महापालिका निवडणुकीत वंचित युतीच्या तयारीत आहे, मात्र भाजप वगळता इतर सर्वच राजकीय पक्षांसोबत युती करण्याचे पर्याय वंचितनं खुले ठेवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी युती संदर्भात प्रत्येक महापालिका क्षेत्रात स्थानिक नेतृत्वाला चर्चेचे अधिकार दिले। महत्त्वाचं म्हणजे मुंबई, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अकोला आणि परभणी महानगरपालिकांवर वंचितचं विशेष लक्ष असेल। मुंबई महापालिकेत वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत युती करण्याच्या तयारीत आहे। या संदर्भात दुसऱ्या फळीतील नेत्यांची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। तर ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेत वंचित बहुजन आघाडी शिंदेच्या शिवसेनेसोबत युती करण्यास उत्सुक असल्याची माहिती कळते। पक्षाच्या वतीने राज्य कार्यकारिणीने निर्णय घेतलेला आहे की स्थानिक पातळीवर महापालिका असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यामध्ये भाजपला वगळून किंवा भाजपबरोबर छुप्या युतीत असतील किंवा उघड युतीत असतील त्या पक्षांना वगळून आम्हाला यावेळच्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे। कुठे काँग्रेस सोबत तर कुठे शिंदेच्या शिवसेनेसोबतही जाण्यास तयार असलेल्या वंचितची केवळ भाजपासोबत जाणार नसल्याची भूमिका आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजप बरोबर युती वंचित बहुजन आघाडीची कधीच होणार नाही, पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्या जिल्ह्यातल्या किंवा त्या महानगरमधली परिस्थिती पाहून स्थानिक पातळीवरती छोट्या मोठ्या पक्षांच्या सोबत युती होऊ शकते, पण ते आम्ही ज्यांच्याबरोबर युती करू ते पक्ष भाजपबरोबर युतीत नसतील ही आमची मुख्य अट राहील। दरम्यान काँग्रेस सोबत युती संदर्भात वंचितच्या सुरू असलेल्या चर्चेबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी काय म्हटलंय पाहूया। त्यांची सकारात्मक पाऊल पावलं यामध्ये कुठेही अडचण नाही आणि या संदर्भात हायकमांडची चर्चा करू। त्यांची सकारात्मक पाऊल पावलं यामध्ये कुठेही अडचण नाही आणि या संदर्भात हायकमांडची चर्चा करू। कोणासोबत युती करणे त्या पातळीवर हा सर्वस्वी अधिकार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा आहे। कारण आम्हाला सुद्धा अकोला जिल्ह्यामध्ये काय करायचं हे स्थानिक नेत्यांवर आमच्या पक्षश्रेष्ठींनी सोडलेलं आहे। त्यामुळे आगामी काळ वेळ पाहून तसं पक्षश्रेष्ठींना आम्ही विनंती करू। दरम्यान प्रत्येक महापालिकेसाठी वंचित वेगवेगळी रणनीती आखणार आहे। स्थानिक पातळीवर चर्चा झाल्यानंतर युती संदर्भात अंतिम निर्णय हा प्रकाश आंबेडकरांच्या हाती असेल। लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत युती होईल अशी चर्चा होती। चर्चेच्या अनेक फेऱ्याही झाल्यात। स्वतः प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीला गेलेत, मात्र सरतेशेवटी ही युती होऊ शकली नाही आणि महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात सर्वाधिक जागा आल्या तर वंचित बहुजन आघाडीचं पाणीपत झालं। तर विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीसोबत वंचितची कोणतीही युती होऊ शकली नाही आणि वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत एकला चलोरेची भूमिका घेतली। दरम्यान महापालिका निवडणुकांमध्ये वंचित फॅक्टर महत्त्वाचं ठरू शकतो असं काही राजकीय विश्लेषकांना वाटतंय। भाजप वगळता इतर कुठल्याही पक्षांशी युती करण्याची आमची तयारी असल्याचे ज्येष्ठ नेते अंजली आंबेडकर यांनी सांगितले। त्याचे कुठले तरी मोठे राजकीय परिणाम आपल्याला निवडणुकीमध्ये दिसून येण्याची शक्यता आहे। अकोला जिल्हा परिषद हे वंचितचे सत्ता केंद्र आहे आणि हे सत्ता केंद्र कायम राहण्याच्या दृष्टीने वंचितने इतर पक्षांसोबत युती केल्यास त्याचे निश्चित परिणाम निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येतील। महापालिकांमध्ये वंचितचं बळ वाढवण्यासाठी पक्षानं मास्टर प्लॅन आखलाय। त्यामुळे युतीचं गणित, स्थानिक पातळीवरचे निर्णय आणि प्रकाश आंबेडकरांचा अंतिम डाव येत्या महापालिका निवडणुकीत नवा ट्विस्ट आणणार हे मात्र नक्की। उमेश आलोणेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।